वाघनखांवर शंका उपस्थित करणं दुर्दैवी. मुख्यमंत्री शिंदेंचं विरोधकांवर टीकास्त्र. मी मारलेले ओरखडे दिसत नाहीत. वाघनखांच्या उद्घाटन सोहळ्यात शिंदेंचा टोला. शिवरायांची वाघनखं ही आपल्यासाठी प्रेरणादायी. प्रत्येकानं एकदा तरी वाघनखं बघायला हवीत. वाघनखांच्या उद्घाटन सोहळ्यात अजित पवारांचं आवाहन. तर शेरो शायरी करत अजितदादांची विरोधकांवर टोलेबाजी. काहींच्या बुद्धीवर बुरशी आलीये. ही बुरशी दूर करायला हवी. वाघनखांच्या उद्घाटन सोहळ्यात फडणवीसांची मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी. सांगली पॅटर्न पुन्हा नको. दिल्लीतील काँग्रेस नेत्यांच्या राज्यातल्या नेत्यांना सूचना. लोकसभेच्या जागा वाटपावरून नेत्यांकडून नाराजी व्यक्त. मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड. जगभरातील एअरलाईन्सच्या विमानसेवा ठप्प. बँका आणि शेअर बाजारावरही परिणाम. पूजा खेडकरांना सनदी सेवेतून बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरू. केंद्रीय लोकसेवा आयोगाला खोटी माहिती दिल्याप्रकरणी खेडकरांवर गुन्हा दाखल. गुन्हा दाखल झाल्यानंतर पूजा खेडकर दिल्लीला रवाना झाल्याची माहिती. मनोरमा खेडकरांचं पिस्तूल आणि कार पुणे ग्रामीण पोलिसांकडून जप्त. पिस्तूल दाखवून शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी कारवाई. विशाळगडावरच्या अतिक्रमण विरोधी कारवाईला हायकोर्टाची स्थगिती. भर पावसाळ्यात हातोडा चालतोच कसा, कोर्टाचा सवाल. आरटी प्रवेशाबाबतचा अध्यादेश हायकोर्टाकडून रद्द. शिंदे सरकारला मोठा झटका. खासगी आणि विनाअनुदानित शाळांमध्ये गरीब विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा. उद्या दुपारपर्यंत नीट यूजीचा निकाल शहरनिहाय वेबसाईटवर अपलोड करा. सुप्रीम कोर्टाचे एनटीएला आदेश. उमेदवारांचं नाव जाहीर करायला मात्र नकार.